कारण मी आज ना पिंपळखेडा या गावामध्ये आहे, कन्नड तालुक्यातल्या. इथे मी आपल्या राजपूत काकांच्या शेतामध्ये आज उभा आहे. त्यांच्या शेतामध्ये बांधावरती एक खूप जुनं आंब्याचं झाड आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते झाड त्यांच्या वडिलांच्याही अगोदरचं आहे. म्हणजे किमान त्याला साधारणपणे 100 वर्ष त्या आंब्या झाडाला झाले असतील. हे 100 वर्षापूर्वीचं आंब्याचं झाड मागच्या 10-12 वर्षापासून त्याला आंबेच लागत नव्हते. त्याने खूप प्रयत्न केला, त्याला आंबे लागत नव्हते. पण मागच्या 4 वर्षापासून ते विषमुक्त शेती करतात. त्याने 4 वर्षापूर्वी सहपरिवार सगळ्यांनी शिबिर केलं. आणि 2 वर्षापूर्वी आता मला मागच्या वर्षी त्यांच्या मुलाचा दिनेशचा मला कॉल आला. दिनेश असं म्हणला की माऊली, जे आंब्याचं झाड मागच्या 10-12 वर्षापासून फुटलं नव्हतं, त्याला आंबे लागले नव्हते, त्याला यावर्षी आंबे लागले. त्याचं असं म्हणणं आलं की हे विषमुक्त शेतीमुळे झालं पूर्ण. कारण आम्ही खूप प्रयत्न केले अगोदर, पण त्या आंब्याला आंबे लागले नव्हते. आणि नेमकं आज मी त्या आंब्याच्या झाडाखाली आहे. आत्ता हे 2रं वर्ष आहे. याही वर्षी त्या आंब्या झाडाला खूप चांगले आंबे लागलेत. मी तुम्हाला सर्वांना दाखवतो. हे बघा, असे आंब्या झाडे त्याला घोसाच्या घोसं लागलेत पूर्ण सविस्तर. मी काही आंबे तोडलेत खाली, मी तुम्हाला आंबे पण दाखवतो. या इकडे बघा, खूपच सुंदर आंबा आहे याचा. खूप मोठा आंबा आहे, खूप जबरदस्त आंबा आहे. हे बघा, खूप चांगले आंब्याची साईज आहे याची. खूप मस्त आंबा आहे, पूर्ण गावरान आंबा आहे हा. आता इथे एक सहजच मला आंब्याची शाख सापडली. एक पाडाचा आंबा मला सापडला, पाखराने खाल्लेला. मी याच्या अगोदर देखील एक आंबा खाल्ला होता. हा आंबा खूपच गोड आहे, खूपच जबरदस्त, चवीला खूपच चांगला. ह्याचा मी सहज सुगंध घेऊन पाहिला तर खरंच सांगतो, ह्याच्या सुगंधाने माझं पूर्णपणे मन तृप्त होतंय. इतका चांगला आंबा हा आहे. एवढंच नाही, मी तुम्हाला ह्या आंब्याचं खोड दाखवतो, केवढं मोठं खोड आहे. तर या सर्वजण आता इकडे माझ्या. या आंब्याचं खोड माझ्या दोन्ही हातांमध्ये देखील बसत नाही, एवढं मोठं खोड आहे. तुम्ही बघू शकता. आता या बघा, हे बघा, पूर्ण मी असं झोपून जरी बघितलं तरी हे पूर्णपणे माझ्या हातामध्ये येत नाही. खूप मोठं झाड आहे आंब्याचं. आणि आपण जे म्हणतो ना ट्रेनिंगमध्ये की बाबा एक आंब्याचं झाड किमान आपलं 5,000 ते 10,000 पर्यंत आंबे द्यायचं, आरामात द्यायचं. ते असे आंबे होते, पूर्ण गोड, एकदम जबरदस्त आंबे, चवीला पण छान. आता ह्या आंबा जर तुम्ही बघितला ना तर ह्याला शेकडो शाखा आहेत, शेकडो ब्रांचेस आहेत. आणि आंबा देखील खूप जास्त लागतो. सहज मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसते की नाही मला नाही माहित. आता फांदी तोडली आहे, तोडलेल्या फांदीवर देखील भरपूर आंबे लागले होते. काही तोडले आम्ही, आता 3-4 आंबे फक्त शिल्लक आहेत त्याच्यावरती. तर असे हे झाड खूप मोठं आहे, प्रचंड मोठं झाड आहे, खूपच सुंदर झाड आहे. आंबे देखील छान आहेत. ज्यांना कोणाला ह्याच्या बिया पाहिजे असतील, वया पाहिजे असतील शेतामध्ये लावण्यासाठी बांधावरती, तर तुम्ही नंतर मला फोन करा. मी तुम्हाला दिनेश भाऊंचा नंबर देतो किंवा आपल्या राजपूत काकांचा नंबर देतो. त्यांच्याकडून तुम्ही ते मागून घेऊ शकता नंतर. तर चला, असे सुंदर आंबे, गावरान आंबे, चवीला खूप छानदार, मोठे आणि भरपूर लागणारे आंबे असे शेताच्या बांधा आपले असलेच पाहिजे. तर तुम्ही लावलेच पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. हे बघा, हे आहे ते आंब्याचं झाड. खूप मोठं आंब्याचं झाड आहे, खूप मोठं. तुम्ही पाहू शकता. खूप सारे त्याला ब्रांचेस लागलेत, खूप सारे त्याला फळं लागलेत, आंबे. तुम्हाला आंबे देखील दिसत असतील कदाचित. जसे बाहेरून आंबे लागलेत ना, तसे आतून पण त्या झाडाला पूर्ण आंबे लागलेले आहेत. आता तोडा केला त्या आंब्याचा बऱ्यापैकी. असे जे आपले देशी गावरान आंबे आहेत ना, या गावरान आंब्याच्या कोया आपल्या बांधावरती टोका, त्याला खूप आंबे लागतात. आजकालच्या आंब्यांचं काही खरं नाही आहे. 10-12 वर्ष, 15 वर्ष किंवा 20 वर्ष टिकली तर टिकतात, नाही तर लगेच ती खराब होऊन मरून सुद्धा जातात. पण हे 100 वर्षापूर्वीचं आंब्या झाड आहे, अजून पण खूप चांगलं आहे. चांगली ट्रीटमेंट दिली तर खूप याला आंबे सुद्धा लागतात. तर असे जे आपल्या भागामध्ये देशी आंबे असतील ते आंबे लावा, ते टिकवा, त्यांचं जतन करा. खूप चवदार आंबे आहेत, खूप सारे आंबे आहेत. बघा ह्याला किती ब्रांचेस आहेत, किती मोठ्या मोठ्या फांद्या लागलेल्या आहेत. ह्याच्या आयुष्यामध्ये किती आंबा दिला असेल, विचार करा. तर चला, असे आंबे तुम्ही पण लावा, त्यांचं जतन करा, घरी वाढवा. प्रचंड मोठा आंबा आहे. ते आंबे तिकडे लटकत आहेत. चला, भेटू परत आपण.